त्यामुळे तुम्ही माझी सगळी भाषा डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, हा पहिला मुद्दा. आणि ह्या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आता क्लिअरली आठवते. मी असं म्हणले होते की 1 कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर, मला चिंता अशी होती की 1 कोटी रुपये कॅश, जेव्हा नोटबंदी झालेली आहे, कॅश नाही आहे, मग सगळे जर बँकिंग सिस्टम मध्ये आले तर 1 कोटी रुपये कॅश आले कुठून? आणि मला क्लिअरली आठवतंय मी मीडियात असंही बोलले होते की मी हे निर्मलाजींपर्यंत नेणार आहे, कारण का एवढा कॅश, जर 1 कोटी रुपये कॅश, ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का? हे 1 कोटी रुपये कुठल्या अकाउंट मधून काढले, कुठल्या बँकेतून कोणी काढले, हे या देशाला कळलं पाहिजे. कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ब्लॅक मनी इरॅडिकेशनसाठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टम मध्ये आणूया, म्हणून नोटबंदी झाली. मग 1 कोटी रुपये कॅश कुठून आले? एवढंच मी बोललेले.